मॅडम नमस्कार. हां नमस्ते. मी सस्ता पुणेकडून आलो होतो. आम्हाला असं कळलं की तुम्ही रिजनेबल रेट्समध्ये चांगली संगीत क्लासेस घेत आहे, रियाज वगैरे मुलांचं चांगलं करून घेत आहे. हो. तर त्याची थोडी माहिती हवी होती आम्हाला. आमच्या इकडे आठवड्यातून 3 दिवस क्लासेस असतात. बरं. आम्ही त्यांना टायमिंग आणि तसे वार वगैरे सांगून ठेवतो पहिल्यांदाच. बरं. आठवड्यातून कुठले 3 दिवस यायचे आणि सगळ्यात महत्त्वाचं की प्रथमतः आम्ही त्यांना मुलांना अलंकार शिकवतो सगळे आणि बरं. त्या अलंकारांचे आम्ही इथेच रिव्हिजन करून घेतो. बरं. म्हणजे इथेच शिकवणे आणि इथेच रियाज करणे. ओके. मुलांचं म्हणजे सगळं अभ्यास इथे बसून घेणे आणि घरी जाऊन फक्त मुलांनी आणि मुलींनी फक्त रियाज करणे. अच्छा. आणि त्यानंतर मग आम्ही राग वगैरे आणि राग शिकताना सगळे लाईट गाणे वगैरे हिंदी मराठी गाणे, भावगीत, भक्तिगीत, तसे त्यांना क्लासिकल अभंग, म्हणजे आपल्या परीक्षा अभ्यासक्रमही मुलांची तयारी होती. आणि तसं स्टेज शो आपण जे करतो त्या कार्यक्रमांची मुलांची आम्ही तयारी करून घेतो. म्हणजे असं त्यांचा दुप्पट फायदा होतो मुलांचा. आणि प्लस त्यामध्ये सराव पण इथे आम्ही 2-2 तास मुलांचं करून घेतो. म्हणजे परीक्षा अभ्यासक्रम आणि सर्व सराव आणि दर आठवड्याला किंवा 1-1 महिन्याला आम्ही त्यांची रिव्हिजन पूर्ण जे आतापर्यंत शिकून झाले त्याची आम्ही पूर्ण रिव्हिजन सतत आम्ही घेत असतो. अच्छा. म्हणजे मुलांच्या योग्यतेप्रमाणे तुम्ही संगीत अभ्यासक्रम पण तयार करून घेता आणि परीक्षा आम्ही आता तसं एक 7 ते 8 वर्षानंतर म्हणजे 3री पासून पुढे आम्ही सगळ्या मुलांचे क्लास घेत असतो. अच्छा. अगदी पहिली दुसरींच्या मुलांना काही एवढं म्हणजे जमत नाही किंवा जमतंय काही खूप हुशार मुलं असेल तर, पण त्याहीपेक्षा 3री पासून मुलांना व्यवस्थित गायला वगैरे जमतात. अच्छा. पेटी वाजवून वगैरे छान मुलं गाणी म्हणतात. बरं. तर 3री पासून पुढे सर्व मुलं. मॅडम तुम्ही शास्त्रीय संगीत वगैरे कुठे शिकलात? शास्त्रीय संगीत मी विष्णुबुवा सोळंके गुरुजी त्यांच्याकडे मी सध्या शास्त्रीय संगीत शिकत आहे. आणि पंडित रघुनाथजी खंडाळकर त्यांच्याकडे मी क्लासिकल भजन शिकत आहे. अच्छा. हां मॅडम, आपण कोणते कार्यक्रम करता? आम्ही शास्त्रीय संगीत, सुगम संगीत, भक्ती संगीत, असे सर्व प्रकारचे कार्यक्रम करून तसेच लग्नामध्ये मंगलाष्टका आणि इतर सर्व प्रकारची लग्नाची गीते वगैरे सादर करतो. अच्छा.